गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या तासाला आपण पाहिलं की प्रभा बैकर यांचा आपण झाडे एक हा धडा आपण अभ्यासला होता, बरोबर आहे. मग आता या तासाला आपण पुन्हा व्याकरणाकडे येऊ, कारण आता आपली एक कविता झाली, एक धडा झाला. मग आता आपण पुन्हा व्याकरणाकडे येऊया. तर व्याकरणामध्ये आपण गेल्या वेळेस नाम, सर्वनाम या सगळ्या शब्दांच्या जाती यांचा अभ्यास केला होता. मग आता आपण व्याकरणामध्ये वाक्यांचे जे आहे विविध प्रकार, आज आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर वाक्य म्हणजे काय? आता मला एक सांगा की मी कसेही शब्द भरले आणि एक वाक्य तयार केलं, ते वाक्य असेल का रे? चला तर मग आपण एक उदाहरण पाहूया की नक्की ते वाक्य हे वाक्यच येते का. बघा वाक्य कोणतं लिहिलेलं आहे मी. असल्यामुळे दिवस होती बसस्थानकावर बाजाराचा बरीच गर्दी. आता हे जे वाक्य आहे याचा काय अर्थ आहे? असे शब्द आहे, प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. बघा, असल्यामुळे, दिवस, होती, बसस्थानकावरती, हे जे प्रत्येक शब्द आहे प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. पण तरी पण आपल्याला वाक्याचा अर्थ समजतोय का? नाही. म्हणजे वाक्यामध्ये आपण कसेही शब्द भरले तर त्या वाक्याचा आपल्याला अर्थ प्राप्त होत नाही. आता मी दुसरे वाक्य लिहिते, बघा बरं तुम्हाला अर्थ लक्षात येतोय का? बघा, आता हेच वाक्य मी शब्दांची अदला बदल करून घेते. हे जे वाक्य आपण वरती लिहिलेलं आहे त्याच वाक्याचं आपण काय करू, त्या शब्दाची थोडीफार अदला बदल करून मी वाक्य पुन्हा लिहिते. आता पहा, इथे काय वाक्य लिहिलेलं आहे मी. बाजाराचा दिवस असल्यामुळे बसस्थानकावर बरीच गर्दी होती. बाजाराचा दिवस असल्यामुळे बसस्थानकावर बरीच गर्दी होती. आता ज्यावेळेस हे वाक्य मी वापरलं, शब्द तेच होते. शब्द पहिल्या ज्या वाक्यामध्ये जे शब्द होते ते शब्द मी दुसऱ्या वाक्यामध्ये वापरलेले आहेत. पण पहिल्या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं, असल्यामुळे, दिवस, होती, बस स्थानकावर बाजाराचा बरीच गर्दी, यामुळे कुठल्याही अर्थप्राप्त आपल्याला होत नाही. आणि आपण खालचं वाक्य वाचलं की बाजाराचा दिवस असल्यामुळे बसस्थानकावर बरीच
बरीच गर्दी होती. हे जर वाक्य आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतंय की वरच्या वाक्यामध्ये जे वाक्य मी वरती लिहिलेलं आहे, असल्यामुळे दिवस होती बसस्थानकावर बाजाराचा बरीच गर्दी, आणि दुसरं जे वाक्य आहे बाजाराचा दिवस असल्यामुळे बसस्थानकावर बरीच गर्दी होती. याचा अर्थ यावरून आपल्याला असं लक्षात येतंय की वाक्यांमध्ये फक्त शब्द, अर्थपूर्ण शब्द जर आपण घातले तर ते वाक्य बनत नाही. तर त्या वाक्यामध्ये व्यवस्थित क्रमबद्धता असली पाहिजे. शब्दांची योग्य क्रमबद्ध अशी जर मांडणी आपण केली तर त्याला काय म्हणतात? वाक्य असं म्हणतात. याचाच अर्थ वाक्य आपल्याला कसंही बनवता येतं का? नाही. शब्दांची योग्य आणि क्रमवार जर आपण मांडणी केली आणि तर तो काय होतं? आपल्याला आपलं वाक्य तयार होतं. बरोबर आहे. तर अशा या वाक्यांचे किती प्रकार पडतात? तर वाक्यांचे प्रकार आहेत ते आपल्याला जे अभ्यासाला आहेत ते किती आहेत? तर अर्थावरून पडणारे आहेत आणि स्वरूपावरून पडणारे आहेत. तर असे जे दोन वेगवेगळे प्रकार आहेत ते दोन वेगवेगळे प्रकार आता आपण इथे पुन्हा पाहूया की कोणकोणते आहेत दोन वेगवेगळे प्रकार. वाक्यांच्या प्रकारामध्ये आपण जो पहिला प्रकार आहे तो कोणता आहे? तर विधानार्थी वाक्य. तर आता आपण विधानार्थी वाक्यांची काही उदाहरणे पाहणार आहोत की ती उदाहरणे कोणकोणती आहेत. पहिलं जे आहे, नीलाने पुस्तक वाचले. दुसरं वाक्य आहे, पांढरा ढग वर वर जात होता. तिसरं वाक्य आहे, ग्रंथानेच मला आसरा दिला. चौथा आहे, मी इयत्ता 10वी शिकतो. पाचवं, बाबा पंढरपूरला गेले. ओके, बघा हा, परत एकदा आपण वाक्य वाचू. नीलाने पुस्तक वाचले. पांढरा ढग वर वर जात होता. ग्रंथानेच मला आसरा दिला. मी इयत्ता 10वीत शिकतो. बाबा पंढरपूरला गेले. आता ज्यावेळेस आपण पाचही वाक्य पाहिली त्यावेळेस आपल्या अशा लक्षात आलेलं आहे की इथे फक्त आणि फक्त काय केलेलं आहे? कर्त्याने विधान केलेलं आहे. म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्त्याने केवळ विधान केलेले असते, म्हणजेच केवळ विधान केलेले असते, तिथे कुठेही दुसरा कर्त्याच्या मनामध्ये दुसरा कोणताही हेतू नसतो, कोणतीही भावना नसते. केवळ आणि केवळ जिथे विधान केलेलं असतं
अशा वाक्यांना काय म्हणतात? विधानार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्यांमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की इथे फक्त आणि फक्त आपल्याला माहिती दिसते. म्हणजेच ज्या वेळेस माहिती देण्यासाठी शक्यतो आपण या वाक्यांचा उपयोग करतो. एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस आपण माहिती देतो, ते माहिती देताना आपल्या त्यामागे कुठलाही हेतू नसतो. माहिती देण्यासाठी आपण शक्यतो या वाक्यांचा वापर करतो. बघा ना, नीलाने पुस्तक वाचले. पांढरा ढग वरवर जात होता. मी इयत्ता 10वीत शिकलो. बाबा पंढरपूरला गेले. ही जर आपण वाक्य पाहिली तर या वाक्यांमध्ये केवळ आपल्याला माहिती दिलेली दिसत आहे का? या वाक्यांमध्ये प्रश्न विचारलेला आहे? या वाक्यांमध्ये उद्गार काढलेले आहेत का? की या वाक्यात काही दुसरं काही दिलेलं आहे का आपल्याला? तर नाही. या वाक्यामध्ये कर्त्याने केवळ आणि केवळ काय केलेलं असतं? विधान केलेलं असतं. म्हणजेच ज्या वाक्यात कर्ता केवळ आणि केवळ विधान करतो त्या वाक्याला काय म्हणतात? विधानार्थी वाक्य असे म्हणतात. विधान करताना कर्त्याच्या मनामध्ये दुसरी कुठलीही भावना किंवा हेतू नसतो. अशी वाक्य शक्यतो आपल्याला काय देतात? तर माहिती देतात. म्हणून अशा वाक्यांना आपण काय म्हणतो? विधानार्थी वाक्य असे म्हणतो. उदाहरणार्थ, मी जेवत होतो. मी आत्ताच काय केलेलं आहे? आंबा खाल्लेला आहे. म्हणजे आपण फक्त दुसऱ्याला काय करत आहोत? माहिती देत आहोत. मी शिकवते. साधे वाक्य. आत्ताच बघा आपण, मी शिकवत आहे. मी काय करते? फक्त माहिती देतीये, केवळ विधान करतीये. मग ज्यावेळेस केवळ विधान केलं जातं त्यावेळेस काय होतं? विधानार्थी वाक्य तयार होतं. म्हणजेच कर्त्याच्या मनामध्ये दुसरा कुठलाही हेतू नसतो, कुठलीही भावना नसते आणि आपण केवळ विधान करतो. अशा वेळेस विधानार्थी वाक्य तयार होतं. उदाहरणार्थ आपण पाहिलं की पांढरा ढग वरवर जात होता. आता पांढरा ढग वरवर जात होता, बरोबर आहे. ही फक्त माहिती झाली जी आपण दुसऱ्यांना सांगतो. याच्यामध्ये दुसरं काही हेतू आहे का? तर नाही. मी इयत्ता 10वी शिकतो, ही एक माहिती झाली की कोणत्या इयत्तेमध्ये शिकत आहे. याचा अर्थ आपण फक्त काय करत आहोत? इथे माहिती देत आहोत, विधान करत आहोत. तर अशा वाक्यांना आपण काय म्हणतो? विधानार्थी वाक्य असे म्हणतो. म्हणजेच या प्रकारची जी वाक्य आहेत या वाक्यांमध्ये आपल्याला केवळ विधान दिसतं, केवळ माहिती दिसते. ओके. तर आपण विधानार्थी वाक्य म्हणजे काय, त्यांची व्याख्या आणि त्यांची आणखीन काही उदाहरणं आता परत वाचूयात. की आता आपण पाहिलं की अर्थावरून पडणारा जो पहिला प्रकार आहे तो कोणता आहे? तर तो विधानार्थी वाक्य आहे. तर विधानार्थी वाक्य म्हणजे काय हे आत्ताच तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे. तर त्याची व्याख्या आपण वाचूयात. ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजेच जेथे कर्त्याने केवळ आणि केवळ विधानच केलेले असते, दुसरं काहीही सांगितलेलं नसतं, त्या वाक्याला काय म्हणतात? विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ काय आहे? मी आंबा खातो. गोपाल खूप काम करतो. ती पुस्तक वाचते. आता तिन्ही वाक्य पाहिली आपण. यामध्ये दुसरं काही दिलेलं आहे का? तर नाही. इथं केवळ आणि केवळ विधान केलेलं आहे की फक्त माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या वाक्यांमध्ये आपल्याला फक्त एवढंच दिसतं की या वाक्यांमध्ये फक्त माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सांगणाऱ्याच्या मनात दुसरा कुठलाही हेतू नाही आहे. त्यामुळे अशी जी वाक्य आहेत अशा वाक्यांना काय म्हणतात? विधानार्थी वाक्य असे म्हणतात. ओके. म्हणजेच आता आपण विधानार्थी वाक्य म्हणजेच काय तसेच त्याची व्याख्या पाहिलेली आहे. आता आपण पाहू की प्रश्नार्थी वाक्य म्हणजेच काय.
आधी आपण प्रश्नार्थी वाक्यांची उदाहरणं पाहू आणि त्या उदाहरणावरून आपण प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय हे समजावून घेऊया. तर प्रश्नार्थी वाक्य. पहिलं जे आहे, या घराचे मालक कोण? दुसरं जे वाक्य आहे ते तुम्हाला कोठे जायचे आहे? तुम्हाला कोठे जायचे आहे? आणि तिसरं वाक्य आहे की मी मुंबईला केव्हा निघायचे? मी मुंबईला केव्हा निघायचे? आता मला सांगा, या 3 वाक्यांमध्ये आपल्याला काय दिसून येतं? तर तिन्ही वाक्यांमध्ये प्रश्नचिन्ह आहे, ज्याला मी चौकोन केलेला आहे. त्यानंतर कोण, कोठे, केव्हा हे प्रश्न विचारण्यासाठी जे आपण शब्द वापरतो ते शब्द पण या तिन्ही वाक्यांमध्ये आलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजेच ज्या वाक्यांमध्ये विधान केलेले नसून, म्हणजे इथे विधान केलेलं नसतं, ज्या वाक्यांमध्ये विधान केलेले नसते आणि जी वाक्य आपण समोरच्या व्यक्तीला माहिती घेण्यासाठी काय करतो, प्रश्न विचारतो, अशा वेळेस कोणतं वाक्य तयार होतं? तर प्रश्नार्थी वाक्य तयार होतं. बघा ना, आता तुम्ही इथे पण या घरचे मालक कोण? कोण हा प्रश्न विचारण्यासाठी मी शब्द वापरलेला आहे आणि शेवटी प्रश्नचिन्ह आहे. तुम्हाला कोठे जायचे आहे? इथे शेवटी प्रश्नचिन्ह आहे आणि कोठे हा शब्द मी वापरलेला आहे. मी मुंबईला केव्हा निघायचे? इथे शेवटी प्रश्नचिन्ह आहे आणि केव्हा हे काय आहे? प्रश्न विचारण्यासाठी मी काय केलेला आहे? इथे शब्द वापरलेला आहे. म्हणजेच बघा, प्रश्न विचारण्यासाठी आपण कोण, केव्हा, कोठे, काय असे जे शब्द आहेत, या शब्दांचा आपण वापर करतो. बरोबर आहे. म्हणजेच समोरच्या व्यक्तीकडून ज्यावेळेस आपल्याला माहिती हवी असते, आता मी नवीन ठिकाणी गेल्यानंतर मला एखाद्या व्यक्तीला पत्ता विचारायचा आहे, तर त्याला मी काय सांगणार? बाबा, अमुक अमुक व्यक्ती कोठे राहते? बरोबर. म्हणजेच आपण काका, मामा, जर आजोबा असेल तर आपण बाबा म्हणतो. बाबा ही अमुक अमुक व्यक्ती, या व्यक्तीचा आपण काय करतो? पत्ता विचारतो, ती कुठे राहते. म्हणजेच मी प्रश्न विचारते का? कारण मला माहिती हवी आहे. म्हणजे जेव्हा आपण काय करतो, जिथे इथे विधान केलेले नसून माहिती घेण्यासाठी ज्यावेळेस आपण काय करतो, अशा वाक्यांचा उपयोग करतो, त्यावेळेस आपण काय करतो? समोरच्या व्यक्तीला प्रश्न विचारतो. म्हणून अशा वाक्यांना काय म्हणतात? प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. आणि या प्रश्नार्थी वाक्यांमध्ये प्रश्नांच्या म्हणजे या वाक्यांच्या शेवटी त्याचे प्रश्नचिन्ह म्हणजे आपल्याला लगेच ओळख येतात की प्रश्नार्थी वाक्य कोणती आहेत. म्हणून मी या चौकोनामध्ये काय केलेलं आहे? इथे प्रश्नचिन्ह चौकोनामध्ये ठेवलेलं आहे. प्रश्नचिन्हामुळे आपल्याला शेवटी जे प्रश्नचिन्ह लागतं त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की हे कोणतं वाक्य आहे? प्रश्नार्थी वाक्य आहे. तसेच कोण, कोठे, केव्हा, काय हे जे शब्द आहेत, या शब्दांवरून सुद्धा आपल्याला लक्षात येतं की हे प्रश्नार्थी वाक्य आहे. कारण आपण प्रश्न विचारण्यासाठीच केव्हा, काय, कोठे, कोणासाठी, कोणाकडे असे आपण जे शब्द आहे या शब्दांचा प्रयोग करतो. म्हणजे या शब्दांचा प्रयोग करताना आपण नेहमी प्रश्न विचारतो. म्हणून अशी जी वाक्य आहेत अशा वाक्यांना काय म्हणतात? प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. तर आपण आता प्रश्नार्थी वाक्यांची व्याख्या आणि उदाहरणे पाहूयात.
प्रश्नार्थी वाक्य. आत्ता आपण बघितलं की प्रश्नार्थी वाक्य म्हणजेच काय, प्रश्नार्थी वाक्य कशाला म्हणतात, प्रश्नार्थी वाक्यांमध्ये कोणकोणत्या शब्दांचा प्रयोग केला जातो. आता आपण त्याची व्याख्या वाचूयात. ज्या वाक्यात कर्त्याने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. आता कर्त्याने प्रश्न विचारलेला असतो म्हणजेच एखाद्या व्यक्तीने प्रश्न विचारून माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि आपण प्रश्न विचारण्यासाठी पाहिलं की कोण, काय, कोणाकडे, कशाबद्दल असे हे शब्द आपण प्रश्न विचारण्यासाठी वापरतो. आणि प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नार्थी वाक्यामध्ये शेवटी आपण प्रश्नचिन्ह लावतो. याचा अर्थ प्रश्नार्थी वाक्य आपल्याला ओळखण्यासाठी सुद्धा सोपं आहे. म्हणजेच ज्या वाक्यात कर्त्याने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला काय म्हणतात, प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, तू आंबा खाल्लास का, तू कोणते पुस्तक वाचतोस, कोण आहे तिकडे. म्हणजेच हे जी 3 उदाहरणं आपण पाहिली की तू आंबा खाल्लास का, तू कोणते पुस्तक वाचतोस, कोण आहे तिकडे, का, कोणते, कोण हे शब्द पहा आपण प्रश्न विचारण्यासाठी वापरतो. आणि या वाक्यांच्या शेवटी प्रश्नचिन्ह सुद्धा आलेलं आहे. यामुळे प्रश्नार्थी वाक्ये जी आहेत ती ओळखण्यासाठी अतिशय सोपी असतात. आत्ताच आपण पाहिलं की प्रश्नार्थी वाक्य म्हणजेच काय आणि प्रश्नार्थी वाक्य आपण कसं ओळखतो. तर आता आपण पाहू की उद्गारवाचक वाक्य म्हणजेच काय आणि त्याची काही उदाहरणं. तर बघा, अरे रे केवढा मार बसला आहे त्याच्या डोक्याला. दुसरा आहे ओहो पिवळ्या कंठांची चिमणी. तिसरा आहे अबब केवढा हा साप. आता पहा इथे वाक्य बघायची का आपण परत. उद्गारार्थी वाक्य, अरे रे केवढा मार बसला आहे त्याच्या डोक्याला. ओहो पिवळ्या कंठांची चिमणी. अबब केवढा हा साप. म्हणजेच ज्या वेळेस आपण भावनेच्या भरात उद्गार काढतो, म्हणजे ज्या वेळेस कर्ता भावनेच्या भरामध्ये उद्गार काढतो आणि ज्या वेळेस भावना तो आपली व्यक्त करतो
जी त्याची अतोनात भावना आहे, ती भावना ज्यावेळेस तो व्यक्त करतो त्यावेळेस काय होतं, उद्गारार्थी वाक्य. भावना म्हणजेच कोणती? अतिशय आनंद, अतिशय दुःख, अतिशय एखाद्या वेळेस आपल्याला वाईट वाटलेलं असतं, कधी कधी आपल्याला आश्चर्य वाटतं खूप, त्यावेळेस आपण असे जे शब्द आहेत ते पटकन आपल्या तोंडातून निघतात आणि अशा वेळेस आपण काय करतो, हे उद्गारार्थी वाक्य वापरतो. आता पहा ना, कधी आपल्याला खूप छान असा सुंदर असा निसर्ग दिसतो, रस्त्यावरनं जाता जाता आपण तिथे काय म्हणतो, अरे गाडी थांबव ना, अरे काय मस्त दिसत आहे रे हे. याचाच अर्थ तिथे नकळत आपल्या तोंडातून भावनेच्या भरात काय होतात, उद्गार निघतात. भावनेच्या भरात एकदम उद्रेक असे उद्गार निघतात. अतिशय आनंद झाला, अतिशय दुःख झालं की आपण काय करतो, असे जे उद्गार काढतो आपल्या तोंडातून, जे असे अचानक उद्गार निघतात, अचानक आपण आश्चर्यचकित झाल्यावरती. आता पहा, खूप मोठा साप पाहिल्यावरती आपण म्हणतो, अबो केवढा हा मोठा साप आहे. म्हणजे त्या सापाची ज्यावेळेस आपण साईज पाहतो, आकारमान पाहतो, त्यावेळेस मला जे आश्चर्य वाटलेलं आहे ते मी दुसऱ्या व्यक्तीसमोर पटकन नकळत माझ्या तोंडातून निघतो. समजा एखाद्या ठिकाणी आपण साप पाहिला आणि त्यांनी एकदम आक्रमण केलं, अरे बापरे मी वाचलो. म्हणजे त्यावेळेस भीतीने मी काय म्हटलं, अरे बापरे मी वाचलो. म्हणजेच आपण ज्यावेळेस अशा भावना, आपल्या भावना काय करतो, आपण व्यक्त करतो. आपल्या भावना, आपली कल्पनेची भव्यता, अतोनातता दाखवण्यासाठी अशा भावना, असे शब्दांचे जे प्रयोग आपण करतो, त्यावेळेस इथे काय होतं, उद्गारार्थी वाक्य तयार होतं. अतिशय आनंद झाल्यावरती, आपण खूप आनंद झाला तरी आपण म्हणतो, अरे वा किती छान आहे ना. म्हणजेच आनंद झालेला आहे, मला हे दर्शवायचं आहे. खूप आनंद झाल्यावरती दर्शवण्यासाठी पण मी अरे वा वापरलं. एखाद्याबद्दल मला समजा वाईट वाटलं आणि एखाद्या व्यक्तीचं जर निधन झालं, आपण काय म्हणतो, अरे रे वाईट बातमी मी कळाली रे आज. अरे रे, म्हणजे मला जे झालेलं दुःख आहे, जी माझी दुःखाची जी मी भावना आहे, ती मी अरे रे ह्या शब्दामध्ये व्यक्त केली. बरोबर. त्यानंतर मला जर खूप आनंद झाला असेल तर आपण काय म्हणतो, अरे वा. आणि जर एखाद्या ठिकाणावर आपण जातलो आहोत आणि जाताना असं होत नाही की कधी कधी आपल्याला प्रत्येकाच्या वेळेस खूप छान वास येतो, खूप छान वास आला तर आपण काय म्हणतो, अरे वा काय मस्त वास आला रे, अरे वा काय मस्त वास आला रे, अरे वा. हा शब्द जो आहे तो बघा कसा वापरतोय आपण इथे. आणि खूप घाण वास आला तर शी किती हा घाण वास येतोय. म्हणजेच खूप आनंद, दुःख आणि ज्यावेळेस आपल्याला खूप वाईट वाटत आहे त्यावेळेस आपण काय करतो, अशा शब्दांचा आपल्या तोंडातून नकळत उद्गार निघतो. आपण उद्गार जे आहेत असे आपल्या नकळत तोंडातून निघतात. आपण असं जाणून बुजून हे उद्गार काढत नाही. बघा ना, आता आपण एखाद्या ठिकाणावर चाललेला आहोत आणि अतिशय घाण वास सुटलेला असेल, आपण तिथे लगेचच आपल्या तोंडातून निघतं, शी काय हा घाण वास आहे. म्हणजेच इथे माझ्या नकळत तोंडातून शी हा उद्गार निघालेला आहे. याचाच अर्थ नकळत आपल्या तोंडातून असे उद्गार निघतात, जे भावनेच्या भरामध्ये आपण काय करतो, लगेच आपल्या तोंडातून असे उद्गार निघत असतात. आणि अशा वेळेस काय होतं, उद्गारार्थी वाक्य तयार होतं. आता एक जाहिरातच पहा ना, त्या जाहिरातीमध्ये ताज या चहाची जाहिरात आहे. त्यावेळेस त्या जाहिरातीमध्ये काय म्हटलेलं आहे, अरे वा ये तो ताज बोली है. अरे वा. वा म्हणजेच त्या चहाची विशेषता, तो चहा पिल्यानंतर ना किती फ्रेश वाटत आहे, किती विशेषता आहे त्या चहामध्ये, ती चहाची चव किती छान आहे हे सांगण्यासाठी अरे वा हे जे उद्गार आहेत, त्या उद्गारामुळे आपल्याला तो चहा किती चांगला आहे हे लक्षात येते. याचाच अर्थ आपल्याला आपल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी आपण काय करतो, उद्गारार्थी वाक्याचा वापर करतो. आता हेच पहा ना, एखादी गोष्ट आपण खूप घाबरलो, अरे बापरे तो वाचला की रे आता. म्हणजेच समजा 2 गाडीचा ऍक्सिडेंट होता होता वाचला, एखादी व्यक्ती किंवा मध्ये येता येता वाचली, अरे बापरे अरे वाचला तो आता. म्हणजेच मला भावना, भीतीची जी भावना आहे ते एकदम मी पटकन व्यक्त केली. मला भावनेचा उद्रेक
माझ्या भावनेचा काय झाला, पटकन उद्रेक झाला आणि त्यावेळेस आपण काय करतो, हे उद्गारार्थी वाक्य आपल्या नकळत का होईना पण त्याचा आपण काय करतो, उच्चार करतो. ही वाक्य आपल्याला अतिशय सोपी आहेत ओळखायला. कशावरून आपण ओळखणार सांगा बरं. हे जे उद्गारवाचक चिन्ह आहे हे प्रत्येक वाक्यामध्ये आलेले आहे. उद्गारवाचक जे शब्द आहेत ते वाक्याच्या सुरुवातीला आलेले आहेत. बघा, अरे रे, ओहो, अबब आणि हे उद्गारवाचक चिन्ह म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो, एक्सक्लेमेटरी मार्क. या एक्सक्लेमेटरी मार्कमुळे आणि हे जे सुरुवातीला आलेले जे शब्द असतात, अरे रे, ओहो, अबब, बापरे, हे जे शब्द आहेत या शब्दांमुळे आपल्याला उद्गारार्थी वाक्य ओळखण्यासाठी अतिशय सोपं जातं. आणि शब्द जरी नाही लक्षात आले तरी आपल्याला उद्गारवाचक चिन्ह एक्सक्लेमेटरी मार्क हा लगेच लक्षात येतो. या एक्सक्लेमेटरी मार्कमुळे आपल्याला लक्षात येतं की हे उद्गारवाचक वाक्य आहे. मग आता उद्गारवाचक वाक्य म्हणजेच काय तर, आणि ते आपण कसं ओळखतो ते आता आपण पाहिलेलं आहे. तर त्याची व्याख्या आणि आणखीन काही उदाहरणं आपण काय करू, वाचूयात. ठीक आहे. आता उद्गारार्थी वाक्य आपण पाहिलं की उद्गारार्थी वाक्य म्हणजेच काय तर, ज्या वाक्यांमध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजेच मनात निर्माण झालेल्या ज्या भावना आहेत त्या भावना म्हणजे अतिशय दुःख किंवा खूप आनंद किंवा खूप आश्चर्य ज्यावेळेस होतं कर्त्याला आणि त्यावेळेस एखादी व्यक्ती आपल्या तोंडातून नकळत एखादा उद्गार काढते आणि अशा काढलेल्या उद्गारामुळे जे वाक्य आपण वापरतो तिथे किंवा जे वाक्य तयार होतं त्या वाक्याला काय म्हणतात, उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, अबब, केवढा हा साप, कोण ही गर्दी, शाब्बास, पास झालास. वरील प्रकारातील वाक्य होकारार्थी व नकारार्थी या दोन्ही प्रकारातून व्यक्त करता येतं. म्हणजेच इथे काय करतो आपण, फार आश्चर्य आनंद झाला किंवा एखाद्या गोष्टीबद्दल अतिशय वाईट वाटलं तर आपण काय करतो, भावनेच्या भरात उद्गार आपल्या तोंडातून निघतात आणि याच वाक्याला काय म्हणतो आपण, उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो. आता पहा ना, अबोब, केवढा हा साप, म्हणजे ज्या वेळेस आपल्याला आश्चर्य वाटतंय खूप त्यावेळेस आपण दुसऱ्याला हे वाक्य सांगतो की बापरे, केवढा तो साप मोठा होता ना. ज्यावेळेस समजा एखाद्या खूप सुंदर निसर्गाच्या ठिकाणावरून आपण चाललेलो असू आणि त्यावेळेस आपण काय म्हणतो, किती सुंदर आहे ना. म्हणजेच आपल्या तोंडातून नकळत हे उद्गार भावनेच्या भरात निघून जातात आणि अशा वाक्यांना आपण काय म्हणतो, उद्गारार्थी वाक्य असे म्हणतो. ठीक आहे. आणि ही वाक्यसुद्धा अतिशय ओळखायला सोपी असतात कारण आपण प्रत्येक ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह हे बघतोय. म्हणजे ही जी वाक्य तुमच्यासमोर आहेत प्रत्येक वाक्याला उद्गारवाचक चिन्ह लावलेलं आहे. म्हणजेच एक्सक्लेमेटरी मार्क आपण लावलेला आहे. म्हणून यामुळे आपल्याला काय होत आहेत, ही जी वाक्य आहेत ओळखायला सोपी जातात. आपण आत्ताच पाहिलं की विधानार्थी वाक्य म्हणजे काय, प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय आणि उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय. आता त्यावर आधारित आपण काय करू, काही प्रश्न पाहू. तर पहा काय प्रश्न आहे तर, खालील वाक्यांचे प्रकार ओळखा. चला तर मग आपण वाक्य वाचूयात. पहिलं वाक्य आहे, काय ग नासिके, तुला काय वाटतं. आता हे जे वाक्य आहे सांगा बरं कोणत्या धड्यातलं आहे आपल्या. तर हे जे वाक्य आहे हे आहे आपण सारे एक या प्रभाबाईकर यांच्या धड्यामधलं. बरोबर. म्हणजेच काय ग नासिके तुला काय वाटतं, हे कोणतं वाक्य, इथे काय विचारलेलं, काय या
शब्दांनी इथे प्रश्न विचारलेला आहे आणि वाक्याच्या शेवटी सुद्धा काय आलेलं आहे? प्रश्न चिन्ह आलेलं आहे. त्यामुळे हे जे वाक्य आहे ते कोणतं आहे? प्रश्नार्थक वाक्य आहे. दुसरं कोणतं वाक्य आहे? शाब्बास, चांगले काम केलेस. आता शाब्बास हे काय आलं? आपलं उद्गारवाचक शब्द आला ना, नकळत आपल्या तोंडातून बाहेर पडलेली जी भावना आहे ती भावना. आणि इथे काय आहे ओळखण्यासाठी सांगा बरं? उद्गारवाचक चिन्ह आहे का? आहे ना. म्हणजेच हे वाक्य शाब्बास, चांगले काम केलेस, हे जे वाक्य आहे हे आहे उद्गारार्थी वाक्य. तिसरं, मी शिकायला सांगलीत होतो. आता इथे पहा, इथे प्रश्न विचारलेला आहे का? नाही. इथे आपल्या मनातली भावना स्पष्ट केलेली आहे का? तर नाही. इथे फक्त आणि फक्त काय केलेलं आहे? विधान केलेलं आहे, माहिती दिलेली आहे. म्हणजेच हे कोणतं वाक्य येणार आहे? विधानार्थी वाक्य येणार आहे. आता चौथं काय आहे? संध्याकाळ झाली होती. संध्याकाळ झाली होती. आता संध्याकाळ झाली होती हे जे वाक्य आहे हे वाक्य काय येईल सांगा बरं मला? आत्ता आपण कोणतं वाक्य पाहिलं? विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्यामध्ये काय असतं? तर फक्त माहिती दिलेली असते. त्यामुळे हे वाक्य जे आहे ते कोणतं आहे? विधानार्थी वाक्य आहे. आता पाचवं वाक्य जे आहे, पाण्याला जीवन का म्हणतात. आता पाण्याला जीवन का म्हणतात? का हे काय आहे? प्रश्न विचारण्यासाठी जो आपण शब्द वापरतो तो आहे. आणि वाक्याच्या शेवटी काय आलेलं आहे? साहजिकच आहे, तर प्रश्नचिन्ह आलेलं आहे. त्यामुळे हे जे वाक्य आहे हे काय आहे? प्रश्नार्थक वाक्य आहे. सहावं वाक्य काय आहे? सांगली हे महाराष्ट्रातील एक गाव आहे. इथे काय दिलेले आहे? इथे माहिती दिलेली आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं होतं की विधानार्थी वाक्यामध्ये केवळ विधानच केलेलं असतं आणि तसेच ही जी वाक्य आहे जास्ती करून आपण माहिती देण्यासाठी वापरतो. आणि इथंही काय माहिती भेटलेली आहे आपल्याला? तर सांगली हे महाराष्ट्रातील गाव आहे. म्हणजेच हे पण काय झालेलं आहे? विधानार्थी वाक्य झालेलं आहे. आता सातवं वाक्य काय आहे? अय्या, आपण इथे कसे? इथे एखाद्याबद्दल आश्चर्यचकित झाल्यावरती नकळत आपल्या तोंडातून काय होतं? शब्द बाहेर पडतो. आता एखादी व्यक्ती अनपेक्षित असून सुद्धा आपल्या समोर आल्यावरती आपण म्हणतो, अय्या तू पण इथे आलास? किंवा अय्या तू इथे आहेस? म्हणजेच मी माझं आश्चर्य दाखवण्यासाठी अय्या हा शब्द वापरलेला आहे. म्हणजेच माझ्या नकळत तोंडातून माझे उद्गार बाहेर पडलेले आहेत. म्हणजेच हे वाक्य कोणतं आहे? तर उद्गारार्थी वाक्य आहे. आणि इथे उद्गारवाचक चिन्हसुद्धा आलेलं आहे ना. आणि शिवाय इथे प्रश्नवाचक चिन्हसुद्धा आलेलं आहे. कसे हा शब्दसुद्धा आलेला आहे. म्हणजेच इथे आपण आश्चर्यचकित झालेल्या आपली भावनासुद्धा व्यक्त करत आहोत आणि प्रश्नसुद्धा विचारत आहोत. म्हणजेच हे वाक्य दोन्ही प्रकारात येतं. उद्गारार्थी वाक्यसुद्धा येईल आणि आपण इथे कसे कोणतं वाक्य येईल? तर प्रश्नार्थक वाक्य येईल. ठीक आहे. तर आजच्या या तासाला आपण पाहिलं की वाक्य कशी बनवतात किंवा शब्दांचा कसाही वापर केला तरी वाक्य बनतं का? नाही. तर वाक्याला शब्दांची क्रमवार अशी योग्य अशी मांडणी लागते. बरोबर. त्यानंतर आपण पाहिलं की विधानार्थी वाक्य म्हणजेच काय? विधानार्थी वाक्य म्हणजे काय आणि विधानार्थी वाक्य त्याची व्याख्या आणि त्याची उदाहरणं सुद्धा आपण पाहिली. त्यानंतर आपण आज प्रश्नार्थी वाक्य पाहिलं. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय? प्रश्नार्थी वाक्य कसं ओळखता येतं आणि प्रश्नार्थी वाक्यांमध्ये कोणकोणत्या शब्दांचा उपयोग केला जातो. जसं विधानार्थी वाक्यामध्ये केवळ विधान केलेलं असते तर त्याला काय म्हणतात? विधानार्थी वाक्य म्हणतात. तसं प्रश्नार्थी वाक्यामध्ये आपण दुसऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारतो. कशासाठी? तर माहिती घेण्यासाठी आपण काय करतो? समोरच्या व्यक्तीला प्रश्न
विचारतो. म्हणजेच त्यावेळेस कोणतं वाक्य तयार होतं? प्रश्नार्थी वाक्य तयार होतं. आणि एखाद्या गोष्टीची भव्यता, दिव्यता, अतुनातता काय करतो आपण दाखवण्यासाठी जे उद्गार आपल्या तोंडातून निघतात, जे उद्गार आपण काढतो, त्यासाठी जो शब्द वापरतो त्याला काय म्हणतात? उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात. आणि मी तुम्हाला हेही सांगितलं की उद्गारवाचक वाक्यामध्ये कोणकोणते शब्द येतात आणि उद्गारवाचक वाक्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्गारवाचक चिन्ह सुद्धा येतं की ज्याला आपण एक्सक्लेमेटरी मार्क असं म्हणतो. म्हणजेच आज आपण व्याकरणामध्ये वाक्याचे हे 3 प्रकार पाहिलेले आहेत. तर आपण याच्या पुढील जे प्रकार येतात वाक्यांमध्ये ते आपण याच्या पुढच्या तासाला पाहणार आहोत. थँक्यू.